नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सोलापूर जिल्ह्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. सोलापूर जिल्हा हा आपली बाउंड्री सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव या जिल्ह्यांशी शेअर करतो. सोलापूरमध्ये 14,844 स्क्वेअर किलोमीटर एरिया, 48.73 लाख पॉप्युलेशन, 1,36,212 करोड GDP, 82.80 लिटर्स रेट, 232 फिमेल मागं 100 मेल आणि 4.50 लाख शेतकरी आहेत. सोलापूरमध्ये अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा, बार्शी आणि करमाळ असे 11 तालुके आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये टोटल असे 11 तालुके आहेत. त्यामध्ये 1,144 गावे आहेत आणि 10 शहरे आहेत. सोलापूर नावाचा इतिहास. सोलापूर हा शब्द सोला म्हणजे 16 आणि पूर म्हणजे गाव या 2 शब्दापासून बनला आहे असे मानले जाते. सध्याचे सोलापूर शहर 16 गावामध्ये पसरलेले मानले जात होते. तर दुसरी बाजू अशी आहे की या नगराला सोनलिंगे असे म्हणतात, ज्याचा उच्चार सोनलिंगे असा होऊ लागला. यादवाच्या काळापर्यंत हे शहर सोनलिंगे म्हणून ओळखले जात असे. मोहोळमधील कामती येथे यादवाच्या पतनानंतर हे शहर सोनालीपूर म्हणून ओळखले जात असल्याचे दिसून येते. एका शिलालेखावर असून या शहराला सोनलपूर असं म्हटले जातं. मुस्लिम काळात हे शहर सोनलपूर म्हणून ओळखले जात असे. बहुधा काळाच्या ओघात सोलापूर हे नाव सोलापूर या नावावर ना टाकून विकसित झाले. त्यानंतर ब्रिटिश राजकारत्यांनी सोलापूरचा उच्चार सोलापूर म्हणून केला, त्यामुळे जिल्ह्याचे नाव पडले. सोलापूरमध्ये 11,480 स्क्वेअर किलोमीटर शेतीयोग्य जमीन, भीमा, सीना, नीरा आणि मान नद्या, ज्वारी, गहू, कापूस, भुईमूग, ऊस आणि मका हे मुख्य पीक आहेत. डाळिंब. महाराष्ट्रातील एकूण डाळिंब उत्पादनापैकी सुमारे 85% उत्पादन महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात होते. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहे, जे एकूण क्षेत्राच्या 70.2 आणि एकूण उत्पादनाच्या अंदाजे 66% आहे. भारतातील महाराष्ट्रातील अजनाळे हे गाव उच्च दर्जाच्या डाळिंबासाठी ओळखले जाते. हे गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आहे. अजनाळे हे निर्यात दर्जाच्या डाळिंबासाठी ओळखले जाते. गावातील सुमारे 90% लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या डाळिंबाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. 1997 मध्ये गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला. सोलापूर जिल्हा हा जवळपास मुंबई शहरापासून 400 किलोमीटर लांब आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर. वारी शब्दाचा अर्थ म्हणजे एरझार. पंढरपूरची वारी करवायची म्हणजे आपण आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचं आणि भगवंताला भेटून परत घरी यायचं. अनेक भक्त एकत्र येऊन भजन गीत कथा करीत पंढरपूरला पायी जातात, तेव्हा त्यांच्या समूहाला दिंडी असे म्हणतात. मुख्य 4 यात्रा वाऱ्या आहेत: चैत्र यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिक यात्रा, माघ यात्रा. दरवर्षी 20 लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात. त्यावर चंद्रभागा, नामदेव पायरी, पुंडलिक मंदिर, विष्णुपद आणि गोपाळपूर येथे भेटत्या. श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. हे स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातील व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नियमाने भेटी देतात. श्री सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर. श्री सिद्धेश्वर हे सोलापूरच्या शहराचे ग्रामदैवत आहे. सिद्धेश्वर मंदिर शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूस तलाव असून एखाद्या बेटासारखे मंदिराचे दृश्य दिसते. दरवर्षी साधारण 14 जानेवारीच्या आसपास हा सोहळा पार पडतो. याच काळात 15 दिवसासाठी सिद्धेश्वर जत्रेचे आयोजन केले जाते. सिद्धेश्वर यात्रेला स्थानिकरित्या गड्डा जत्रा असेही संबोधले जाते. करमाळीची कमलादेवी. या मंदिरात 96 या संख्येला विशेष महत्त्व आहे. श्रीराव राजे निंबाळकर यांनी 1727 मध्ये श्री कमला भवानीचे मंदिर बांधले. करमाळ्याची कमलादेवीच्या मंदिराला तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दुसरे पीठ असे संबोधले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे मंदिरासमोर असलेल्या विहिरीला 96 पायऱ्या आहेत. मंदिरात 96 ओऱ्या आहेत. मंदिरातील छतावर 96 चित्रे रेखाटली आहेत. मंदिरातील एकूण 96 खांब आहेत. भगवंत मंदिर, बार्शी. भगवंत मंदिर हे श्री विष्णूला समर्पित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णूला भगवंत या नावाने ओळखलेले हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1245 मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधले गेले. आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी एकादशीच्या पंढरपूरच्या यात्रा महोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भक्तगण भगवंताचे दर्शन घेतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळेस भगवंताच्या गरुडावर बसून नगर प्रदक्षिणा केली जाते. प्रत्येक पौर्णिमाला छबिना काढला जातो. भुईकोट किल्ला, सोलापूर. सोलापूर किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे. कातकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बुलंद झालेला आहे. याच बाहेरील तटबंदीमुळे 4 कोपऱ्यावर 4
पलदंड बुरुज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमुळे आणखीन 22 बुरुज बांधून बुरुजाची एक भक्कम साखळी निर्माण करण्यात आली. साधारण 30 फूट उंचीच्या तटबंदी असून त्यावर जागोजागी माऱ्यासाठी छिद्र केलेले आहे. बुरुजावर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. कुडाळ संगम मंदिर सोलापूर भीमा व सीना या 2 नद्याच्या संगम असून तिथे अत्यंत जुनी हेमाडपंथी संगमेश्वर व हरीश्वर मंदिर आहेत. संगमेश्वर मंदिराच्या सभा मंडपाच्या तोळावर इसवी सन 1018 मध्ये कोरलेला पहिला मराठी शिलालेख आहे. उजनी धरण भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखले जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिन्हाकृत धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यातील असून जिल्ह्यातील थोडे सुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100% भरते, कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे. प्रकल्प सिंचन, जलविद्युत, पिण्याचे आणि औद्योगिक पाणी पुरवठा आणि मत्स्यपालनासंबंधी विकासाचा बहुउद्देश लाभ प्रदान करते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला यशवंत सागर असेही संबोधले जाते. या धरणाचे पाणी साठवण्याची क्षमता 15-17 गिगाहर्ट्झ प्रचंड एवढी आहे. फ्लेमिंगो हा परदेशी पक्षी हिवाळ्यात जलाशयावर येतो आणि जलाशयातील पाण्याचे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर 3 जिल्ह्यात येथील भरपूर फायदा झाला आहे. द ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य 1980 मध्ये स्थापन केले. जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य म्हणून ओळखले जाते. हे सोलापूर येथे महान भारतीय बस्टर्ड साठी एक वन्यजीवन अभयारण्य आहे. जमीन वर्षप्रवान आणि अर्धशुल्क आहे. हे डेक्कन काटेरी झुडूप जंगलाच्या पर्यावरणीय प्रदेशात आहे. सोलापुरी चादर महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरात बनवली जाणारी सुती चादर आहे. या चादरी भारतात लोकप्रिय आहे. या चादरी हातमागाचा वापर तयार केल्या जातात. यांची डिझाईन आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. जिओग्राफिकल इंडिकेशन GI दर्जा प्राप्त करणारे सोलापूर चादर हे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे. शंतनू संजय पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील उद्योजक आहेत. त्यांनी सुरू केलेल्या मिल्य फूड्स ही कंपनी आता भरभराटीस येत आहे. या ब्रँडने देशभर आणि परदेशात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. किशोर चांडक हे एक बांधकाम व्यावसायिक ज्यांनी सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये 6000हून अधिक इमारती बांधल्या आहेत. रक्तदान करणे आणि गरजू लोकांना अन्न पुरवणे यासारख्या सामाजिक जबाबदारीसाठी ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील सोलापूर येथे एका शेतकऱ्याने गायीचे दूध विकून कमवलेल्या पैशातून 1 कोटी रुपयाचा बंगला बांधून अशक्यप्राय गोष्टीला प्रेरणादायी कथेत रूपांतर केले आहे. प्रकाश शिंबडे यांनी एका गायीपासून सुरू केलेलं आणि आता 150हून अधिक गायीसह डेअरी फार्म चालवत आहे. असे हे 3 उद्योजक. तुम्हाला जर प्रकाश शिंबडे यांची यशोगाथा पाहायची असेल तर आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.